गणपती. ग म्हणजे गणती, न म्हणजे नाही, प म्हणजे परेच्या पलीकडे, आणि ती निज वस्तू ओंकार स्वरूप गणपती बाप्पा. कशावरून? पहिलंच अध्यायातली पहिलीच ओवी ओम नमोजी अध्याय किंवा 9व्या अध्यायातली ओवी आहे त्याला. ओंकाराचे कुशी, ओंकाराचे कुशी अक्षरे अ उ म रेशी, आकार उकार मकार. आता गणपती बाप्पा कोण? एका मिनिटात कोण? चला थोडं पुढं. एकदंत, वक्रतुंड, लंबोदर, विघ्नहर्ता, सुखकर्ता, बुद्धीची देवता, गजानन, रिद्धी सिद्धीचा पती, लाल रंग प्रिय असणारा, मोदक अतिशय जास्त खाणारा, दुर्वा आवडणारा आणि भक्ताचं कल्याण करणारा. त्याचा बाप फिरायला नंदीवर, पोऱ्या फिरायला उंदराव. बापाच्या गळ्यात साप, पोराच्या गळ्यात हार. बाप माणसं संपवायला, पोऱ्या कल्याण करायला. आता आई वाघाव बसायला. सगळ्यांचं पार्ट उगलंय त्यांच्या घरात. बापाच्या अंगाला भस्म, पोराच्या अंगाला गंता. बाप माणसं संपवायला, पोऱ्या कल्याण करायला. डोळ्यात बारीक, पोटात मोठा, कानात सुपासारखा, शिपतीत वाकडा, पोटात सगळ्यात मोठा. एकदंत, वक्रतुंड, लंबोदर, विघ्नहर्ता, सुखकर्ता, रिद्धी सिद्धीचा पती, कार्तिक स्वामीचा भाऊ, पार्वतीचा मुलगा. आणि सगळ्या लोक देव आहेत, पण याचा बाप महादेव आहे. बाकीचे सगळे देव, पण ह्या पठ्ठ्याचा बाप महादेव. आणि यांचं घरच उलट उलट, हा घर उलट. आई एक पट, बाप दुप्पट, आणि बाप दुप्पट तर हा बाबा 10 पट. इथे नंगाट घर रे यांचं. याच्या बापाची मेली बायको. मेली म्हणजे पूर्वी लोक बायका जास्त करायचे, मिळत होत्या. आता बायको, हे इंद्रिकेचं कीर्तन आहे भाऊ. हे काल खरं, आज खरं, उद्या खरं. थोडं कानाला वाईट पण पीठ. कारण आपली कीर्तनातली जी वाक्य असतात माझी, ती कुणाच्या भावना दुखायच्या नसतात, कुणाला नाराज करायचं नसतात. तुम्ही त्याचा अर्थ वेगळा लावता, तो भाग वेगळा, पण आपली माणसं बदलली पाहिजे हाच हेतू असतो.